नमस्कार मित्रांनो, शुभ दीपावली. आज आपण बघणार आहोत की आपला ॲप्रिशिएटिंग ॲसेट काउंट काय आहे ते. ॲप्रिशिएटिंग ॲसेट काउंट हा नेटवर्क कॅल्क्युलेशनमध्ये फार महत्त्वाचा आहे. आता तुमच्याकडे जे ॲसेट्स आहेत, तुमच्याकडे जी मालमत्ता आहे, ते ॲप्रिशिएट होत आहेत का ते डिप्रिशिएट होत आहेत, हे तुम्हाला जेव्हा कळतं त्यावेळेस तुम्ही तुमची ॲसेट क्वालिटी सुधारता. मी उदाहरण म्हणून जर द्यायचं झालं तर गाडी, मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप हे सगळे डिप्रिशिएटिंग ॲसेट्स आहेत आणि हे ॲसेट्स तुम्ही कालांतराने जेव्हा मार्केटमध्ये विकायला जाता त्यावेळेस त्याची व्हॅल्यू कमी झालेली असते. त्याला आपण म्हणतो डिप्रिशिएटिंग ॲसेट्स. मग ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स कुठले आहेत? तर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट्स, लाईक म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुम्ही प्लॉटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे सगळी इन्व्हेस्टमेंट्स आपण ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स म्हणू शकतो, ज्याची कालांतरानं किंमत बाजारात वाढत जाणार आहे. आणि हे जे ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स असतात, ह्या ॲप्रिशिएटिंग ॲसेट्सचं प्रपोर्शन तुमच्या नेटवर्कमध्ये जर जास्त असेल तर तुमचं नेटवर्क ग्रॅज्युअली वाढतच जातं. आणि जर या ॲप्रिशिएटिंग ॲसेट्सचा काउंट जर तुमचा कमी असेल आणि डिप्रिशिएटिंग ॲसेट्सचा काउंट जर तुमचा जास्त असेल तर तुमचं नेटवर्क वाढण्यामध्ये कालावधी लागू शकतो. तर ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स जेवढ्या आपल्या नेटवर्कमध्ये असतील तेवढं उत्तम. आणि डिप्रिशिएटिंग ॲसेट्सवरती आपण जर खर्च कमी केले तर आपलं नेटवर्क वाढायला मदत होणार आहे. थोडक्यात काय, तर ॲप्रिशिएटिंग ॲसेट जास्तीत जास्त ठेवा, डिप्रिशिएटिंग ॲसेट्सवरती खर्च कमी करा, जेणेकरून तुमचं नेटवर्क फास्ट वाढायला मदत होईल. थँक्यू. धन्यवाद.